एखाद्या व्यक्तीला फार तर फार 6 महिने कॉपी करू शकते, 1 वर्ष कॉपी करू शकतो. 8-9 वर्ष सलग काम करताना आपली आपली एक वेगळी स्टाईल डेव्हलप झालेली असते आणि ती आबांसारखीच आहे, त्यामुळे लोकांना भावते. तुम्ही आबांची कॉपी करत नाही? अजिबात करायची गरज मलाही वाटत नाही आणि मी करतही नाही. 2024च्या या विधानसभा निवडणुकीचे एक वैशिष्ट्य असं आहे की बरेचसे नवीन तरुण जे आहेत ते या विधानसभेपासून आपली कारकीर्द सुरू करतायत. काही जुन्या राजकीय घराण्यांमधले आहेत, काही बाहेरचे आहेत, पण त्यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. त्यातली एक सगळ्यांचं लक्ष कुतूहल असलेली लढत म्हणजे तासगाव कवठे महाकाळची आहे. कारण तिथून आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील ते ते रिंगणामध्ये आहेत आणि जी जागा त्यांच्या वडिलांनी एका प्रकारचा गड केलेली होती ते पुन्हा एकदा पहिल्यांदा तो गड राखण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरलेत. कशी आहे पहिली निवडणूक? तुम्ही कधी आबांसोबत निवडणुकीच्या प्रचारात का तेव्हा कधी तुम्ही शाळेमध्ये असाल जेव्हा त्यांच्या निवडणुका सुरू असतील, पण तुम्हाला त्यांचा प्रचार तुमचा प्रचार काय दिसतंय, काय आठवतंय किंवा काय आत्ता जाणवतंय? नमस्कार. मी तुमचा आभारी आहे की मला तुमच्या माध्यमातून तुमच्या प्रेक्षकांपर्यंत जायला मिळतं. आबांच्या वेळेस म्हणजे मला आठवतं आबांची शेवटची निवडणूक 2014ची. अगदी शेवटचे 3 दिवस मला प्रचाराचे मिळाले होते, कारण दिवाळीची सुट्टी असायची आणि दिवाळीची आधी निवडणुका व्हायच्या आणि दिवाळीची सुट्टी लागल्यानंतर 3 दिवस मला आबांची म्हणजे आबांचा प्रचार करायला मिळाला होता. त्यामध्ये 2 दिवस घर टू घर केलं होतं आणि 1 दिवस शेवटच्या 2 सांगता सभा आबांच्या होत्या. तुम्ही शाळेमध्ये होते मग? मी साधारण 10वीला होतो त्यावेळेस. 9वी पासूनच प्रचार सुरू केला होता? त्या घरचे आम्ही एक पद्धत आहे, घरचे सगळेच बाहेर पडतात प्रचाराला, त्यामुळे एक चांगलं वातावरण असतं. पण तेव्हा आणि आता काय फरक पडतोय? म्हणजे मतदारसंघ बदलला, तुम्ही आता फिरत असाल, लोकांचे प्रश्न आहेत काय आहेत, म्हणजे तेव्हाचं राजकारण आणि आताचं राजकारण यात तुम्हाला काय बदल दिसतोय? एक तर तेव्हाचं राजकारण किंबहुना मतदारसंघातलं राजकारण आत्ताही राज्यातल्या राजकारणासारखं दूषित झालेलं नाहीये. चांगलं राजकारण या मतदारसंघामध्ये किंबहुना चांगली फळी आबांनी त्या काळामध्ये उभी केलेली आहे आणि तीच फळी सतत कार्यरत असते, लोकांच्या मध्ये असते, काम करत असते. आमचीही काम करण्याची पद्धत लोकांच्या मध्ये जाऊन काम करण्याची आहे, त्यामुळं फारसा त्रास कुठल्या गोष्टीचा आम्हाला होत नाही आणि लोकांच्या मध्ये जाऊन काम केलं की लोक आपसूक निवडणुकीच्या काळामध्ये आमच्यासाठी स्वतः रिंगणात उतरतात. त्यामुळं राजकारणामध्ये बराचसा फरक झालेला असला तरी मतदारसंघातल्या राजकारणामध्ये फारसा फरक झालेला नाही. आता प्रश्न बदललेले आहेत. 2014 सिंचन योजनांचा प्रश्न होता, आबांनी तो पूर्णत्वाला नेला होता आणि जी काही प्रलंबित होतं ते आम्ही पूर्णत्वाला नेलेलं, आम्ही ते काम करू शकलेलो यशस्वीपणे. त्यामुळं त्या बाबतीत सुद्धा लोकांच्या तक्रारी नाहीत. आता त्याच्या पुढं मतदारसंघ त्या प्रश्नांच्या पुढे गेला. MIDC व्हावी अशी अनेक तरुणांची इच्छा होती. मागच्या 5 वर्षामध्ये आम्ही MIDC मंजूर करून आणलेली आहे. येत्या काळात तिथं चांगल्या कंपन्या आणण्याचं नियोजन आमचं असणार आहे. मतदारसंघामधून हायवे, ग्रीनफील्ड हायवे जातो, तो ग्रीनफील्ड हायवे बरोबर MIDCच्या जवळून जातो. तर तिथं मी गडकरी साहेबांना ओपनिंग मागितलेली आहे, जेणेकरून एक स्कोप तिथं त्या MIDCला चांगला डेव्हलप होईल. एक चांगलं विजन ठेवून आम्ही काम करतो आणि आमचं विजन लोकांपर्यंत आम्ही पोहोचवतो. पण रोहित, एक लिगसी असते, वारसा असतो. काहींना तो वारसा कवचकुंडलांसारखा वाटतो, काहींना तो दबाव, प्रेशर असतं एक. आणि आर पाटील एवढं महाराष्ट्राच्या राजकारणातलं ते असताना त्यांच्या हयातीमध्ये अगदी केंद्रस्थानी असलेलं नेतृत्व होतं. सगळी चर्चा व्हायची, राज्यभर चर्चा होती, माध्यमांमध्येही ते खूप असायचे. तर त्याचं काय, त्याचं प्रेशर तुम्हाला जास्त येतं? नाही, एक विषय असा आहे त्यामध्ये की आबांचा वारसा म्हणजे जबाबदारीचा वारसा आहे आणि आबांचे सगळे जुने सहकारी आज आमच्या बरोबर काम करतात. काय केलं पाहिजे यापेक्षा काय केलं नाही पाहिजे हे अधिक सांगणारी माझ्या बरोबरची लोक आहेत आणि त्यामुळे एक चांगल्या पद्धतीची जडणघडण माझे करण्याचा प्रयत्न या मतदारसंघातली लोक करतात आणि मला विश्वास आहे की त्यांनी जो विश्वास माझ्यावरती ठेवलेला आहे तो विश्वास मी सार्थ ठरवेन. पण सगळे जसे आरसा दाखवल्यासारखं आबांची प्रतिमाच तुम्हाला दाखवून अपेक्षा करत असतात. तुम्हाला असं वाटत सुरुवातीला माझ्या वडिलांपेक्षा माझ्याकडे सुरुवातीला तसं व्हायचं,
पण आता मी या मतदारसंघामध्ये गेली 7-8 वर्ष काम करतोय. माझ्या कामाची पद्धत लोकांना माहिती आहे आणि थोडंफार मी माझ्या स्टाईलनेच असतो. कधी ते रेप्लिका करायची गरज मला वाटली नाही आणि जे नॅचरल आहे ते नॅचरल आहे. एखाद्या व्यक्तीला फार तर फार 6 महिने कॉपी करू शकते, 1 वर्ष कॉपी करू शकतो. 8-9 वर्ष सलग काम करताना आपली एक वेगळी स्टाईल डेव्हलप झालेली असते आणि ती आबांसारखीच आहे, त्यामुळे लोकांना भावते. तुम्ही स्टाईल बद्दल म्हणालात, कायम जेव्हा तुम्ही भाषण करतात तेव्हापासून तुम्ही जेव्हापासून सभांमध्ये भाषण करायला सुरुवात केली आहे, आर पाटलांची स्टाईल तुम्ही घेतली असे सगळेजण म्हणतात. ते जाणवतं, पण आता बोलतानाही जाणवतं. तर हे काय आपसूक आलंय त्यांचं बघून काय कंपल्शन, थोडंसं लोकांना त्यांची आठवण व्हावी आणि त्या आठवणीचा फायदा तुम्हालाही व्हावा तुम्ही बोलताना? माझं एक मत असं आहे की मी तेच सांगण्याचा बऱ्याच वेळेला प्रयत्न करतो की एखादी गोष्ट थोड्या वेळासाठी होऊ शकते, कायमस्वरूपी होऊ शकत नाही. आता माझी जडणघडणच या वातावरणामध्ये झालेलं. आता आपलं एखादं मत मांडायचं असेल तर ते शांत डोक्यानं मांडलं पाहिजे आणि लोकांना स्पष्ट कळेल असं मांडलं पाहिजे. आता ते स्पष्ट कळेल असं मांडतोय आणि तेच जर माझ्या वडिलांसारखं होत असेल तर स्पष्ट कळतंय हे महत्वाचं आहे माझ्यासाठी. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, तुम्ही आबांची कॉपी करत नाही? अजिबात करायची गरज मलाही वाटत नाही आणि मी करतही नाही. आणि मुळात आबांच्या पठडीत घडले होते, मी एका वेगळ्या काळात घडतोय आणि त्या पद्धतीनं आम्ही सगळे राहतोय, जडणघडण आमची होती. मी वारशाबद्दल असंही म्हटलं की अर्थात सुरुवातीला म्हटलं की यावेळेस खूप नवीन तरुण जे आहेत, पहिली एक नवीन जनरेशन यावेळेस राजकारणामध्ये येते, परिस्थिती पण तशी आहे. पण त्यात असंही दिसतं, ते जर चांगलं असलं तरी दुसऱ्या बाजूला यातले बरेचसे जण प्रस्थापित घराण्यांमधनं येत आहेत. आपणही आहे, आपले वडील, त्यानंतर तासगावमध्ये अगोदर आपले वडील होते, मग आपल्या आई आल्या, त्या 2दा आमदार झाल्या, आता परत तुम्ही, म्हणजे घरातूनच बॅटन पास झाली. युगेंद्र पवार आहेत, रोहित पवार, आदित्य ठाकरे मागच्या काळात आले होते, आता अमित राज ठाकरे आहेत. म्हणजे नवीन जरी आले तरी ते त्याच घराण्यातनं येत आहेत, असाही एक आक्षेप सगळीकडे ऐकायला पाहायला मिळतो. मी फिरतोय त्यावेळेस माझं एकच मत आहे की आता या मतदारसंघामध्ये मी केलेलं काम हे इथल्या लोकांना माहिती आहे. किंबहुना मला संघर्ष याच निवडणुकीमध्ये करावा लागतोय असं नाही. पहिल्या निवडणुकीपासून आम्ही संघर्ष करतोय. अगदी एक पोट निवडणूक सोडली तरी मतदारसंघामध्ये कुठलीच निवडणूक बिनसंघर्षाची झालेली नाही. आम्ही संघर्ष केलेला आणि त्या संघर्षामध्ये इथल्या मतदारांनी, इथल्या लोकांनी आम्हाला जिंकवण्याचं काम केलेलं आहे. आता त्याच्या पुढे जाऊन कोणाचा तरी मुलगा आहे म्हणून जेवढे मेरिट्स असतात तसे डिमेरिट्स असतात. पण मी चांगलं काम करत असताना माझं मत एवढंच आहे की कर्तृत्व झाकता कामा नये. किंबहुना चांगलं काम करत असेल तर फक्त मी आबांचा मुलगा आहे म्हणून माझ्यावरती अन्याय सुद्धा नाही झाला पाहिजे असं मला वाटतंय. आणि मी जर खरंच चांगलं काम करत नसेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकांना मतदानाचा हक्क दिलेला आहे आणि अनेक लोकांना यापूर्वी मतदारांनी नाकारण्याचं काम केलेलं आहे. मी जर चांगलं काम नाही करू शकलो तर या मतदारसंघातले लोक मलाही नाकारतील. पण मी चांगलं काम करतोय म्हणून सातत्याने इथले लोक माझ्यावर विश्वास ठेवतात आणि तो विश्वास सार्थ करण्याच्या दृष्टिकोनातूनच माझी वाटचाल राहिलेली आहे. पण ते डिमेरिट्स काय असतं? आता एखादं चांगलं काम आपण करू शकलो किंवा करत असेल तर कधी कधी वडिलांचं नाव मोठं आहे ते ओव्हरशॅडो सुद्धा होतं. आता अशा वेळेला माझ्या बाबतीत एक बेंचमार्क सेट आहे आबांचा. मला माझी स्वतःची ओळख निर्माण करायची असेल तर त्या बेंचमार्कच्या वरती जाऊन काम करावं लागेल आणि ते काम मी करायचा प्रयत्न करतोय, तितके कष्ट आम्ही घेतोय. असं दिसतंय की अर्थात आबांचा वारसा तुमच्याकडे आहे, पण त्यासोबत या मतदारसंघामध्ये जी त्यांचीच युद्ध किंवा संघर्ष होते ते पण तुम्हाला वारशात मिळाले. आता तुमच्या समोर जे उभे आहेत, संजय काका पाटील असतील किंवा घोरपडे या भागामध्ये आहेत, जेव्हा त्यांच्या निवडणुका असायच्या तुमच्या वडिलांच्या तेव्हा सुद्धा हेच समोर असायचे, आता तेच तुमच्या समोर आहेत आणि तोच जणू परिस्थिती तशीच आहे, सगळे तुमच्या समोरही उभे राहिले. तोही वारसा मिळाला तुम्हाला एका प्रकार? नाही, आता एक विषय असा आहे की या मतदारसंघामध्ये एक संगम असा जुळून आला, ते ज्या पक्षातून उभे आहेत त्या पक्षाला उमेदवार सापडत नव्हता आणि या उमेदवाराला तिकीट देणारा पक्ष सापडत नव्हता. त्यामुळे तो संगम जुळून आला की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं त्या गटाचं तिकीट घेतलं. आता एक विषय असा आहे की ही निवडणूक पारंपरिक जरी असली तरी पारंपरिक प्रमाणेच चांगलं काय आणि वाईट काय हे या मतदारसंघातल्या लोकांना कळतंय.
आणि आम्ही काम केलेलं आहे, काम करतोय म्हणून सातत्याने लोक विश्वास ठेवतात. 10 वर्ष खासदार म्हणून काम करण्याची संधी यांनाही लोकांनी दिली होती, पण कुठलंही काम हे करू शकले नाहीत. किंबहुना 10 वर्ष निष्क्रियतेमध्ये यांची गेली. मतदारसंघातला किंबहुना सांगली जिल्ह्यातला एकही प्रश्न लोकसभेमध्ये न मांडण्याची भूमिका त्यांनी घेतली आणि त्याचं उत्तर लोकांनी त्यांना दिलेलं आहे. हा प्रॉब्लेम होतोय पण की जे घड्याळ हे चिन्ह जे पूर्वीपासून तुमच्याकडे होतं, इथं रुजवलं गेलं, आपलंच घराणं होतं त्याच्यामध्ये, पण आता त्याच्याच विरोधात लढावं लागतं आहे आणि नवीन येत आहे. मागच्या वेळेस खूप लोकसभेला त्रास झाला, यावेळेस नवीन चिन्ह लोकांपर्यंत पोहोचले आणि जे आपलं चिन्ह होतं त्याच्याच विरोधात तुम्ही लढता. मला काही अडचण वाटत नाही. गेल्या लोकसभेच्या पूर्वी सुद्धा आणि लोकसभेच्या नंतर सुद्धा तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह पोहोचवण्यासाठी आम्ही यशस्वी ठरलेलो आणि आम्ही प्रयत्नही केलेले आहेत. कार्यकर्त्यांची फळी त्या पद्धतीनं काम करते आणि मला त्यामध्ये काही अडचण वाटत नाही. आर पाटलांचं एक राजकारणात जे त्यावेळेस होतं की त्यांनी ना त्यांची जी प्रतिमा होती, जी प्रतिमा महाराष्ट्रभर तुमच्या इथं बनलेली होती, त्याचा त्यांना फायदा झाला. मग तो एक चांगुलपणा असेल किंवा एक प्रतिमा चांगली अशा प्रकारचं आहे. कुठल्याही इथल्या ज्या सहकाराचं जे टिपिकल राजकारण आहे या पट्ट्यातलं, कारखान्याचं, दूध संघाचं, बँकेचं, याच्यामध्ये ते कुठं नाही आहेत. हेच तुम्ही पण बघता का तुमचा काही वेगळा रस्ता असेल? आबा असताना आव्हान असं होतं की या मतदारसंघामध्ये पाणी आणणं हे आबांसमोर आव्हान होतं. मतदारसंघामध्ये पाणी यायला, समृद्धी यायला आणि आबा गेले अशी परिस्थिती झाली. त्यामुळं कदाचित त्या गोष्टी ते करू शकले नसतील, पण त्यांनी त्या गोष्टींची सुरुवात केली होती काही कार्यकर्त्यांना हाताला धरून. याची कल्पना आम्हालाही आणि काही प्रमुख लोकांनाही आहे. आता या मतदारसंघामध्ये कृषी असेल, कृषी क्षेत्र असेल किंवा कृषीपूरक व्यवसाय असतील, याला जर पर्याय निर्माण करायचा असेल तर एक शाश्वत मॉडेल आपल्याला तयार करावं लागेल. शाश्वत विकासाचं एक मॉडेल तयार करून ते लोकांमध्ये न्यावं लागेल आणि लोकांचं अर्थचक्र चाललं पाहिजे. सर्वसामान्य माणसाची पत उंचावली पाहिजे. यासाठी आपल्याला काम करावं लागेल आणि ते काम करण्यासाठी जे जे गरजेचं आहे ते आम्ही करणार. पण तुमची तुलना होत असताना तुम्ही म्हणताय की मला काही गरज नाही त्या प्रकारे तुलना करण्याची किंवा तशी स्टाईल करण्याची, पण मग रोहित पाटील वेगळे काय आहेत? जे आर पाटील नव्हते ते रोहित पाटील आहेत, असं वेगळे काय आहेत? आता मी मतदारसंघामध्ये सातत्याने काम करतोय. मतदारसंघामध्ये कुठलाही प्रसंग आला तर मी मतदारसंघामध्ये उभारलेलो आहे. अगदी गेल्या 8 वर्षामध्ये जे जे प्रसंग आलेले आहेत त्या प्रसंगांमध्ये मी लोकांच्या बरोबर उभा राहिलेलो आहे. ते लोकांनी बघितलेलं आहे. कुठल्याही पदावर नसताना मी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते कष्ट लोकांनी बघितलेलं आहे. आता आर आबा नव्हते ते रोहित पाटलांच्यात काय, असं आबांच्यात काय नव्हतं आणि रोहित पाटलांच्यात काय आहे हे सांगणं मला अवघड जाईल. पण मतदारसंघामध्ये काम करत असताना किंबहुना एखादा उमेदवाराला निवडून देण्यासाठी ज्या कॅपॅसिटीज आणि कॅपॅबिलिटीज उमेदवारामध्ये हव्यात त्या कॅपॅबिलिटीज निश्चितपणाने माझ्यात आहेत, म्हणून लोकांनी मला निवडून द्यावं. शेवटचा प्रश्न, मागच्या जेव्हा लोकसभेच्या प्रचारादरम्यान आपण भेटला होता, आपलं कॉलेज सुरू होतं तेव्हा आपण लॉ अजून करत होतात, तर आता तुम्ही लगेचच म्हणजे निवडणुकीच्या वयाची मर्यादा आल्यानं तुम्ही लगेच निवडणुकीमध्ये आलात. तुमचं झालं का कॉलेज पूर्ण शिक्षण त्यावेळेस चालू आहे? मी बीबीए करत होतो. बीबीए पूर्ण झालं. लॉचं 3rd इयर सध्या मी परस्यू करतो. लास्ट सेम माझी इलेक्शनमुळे थोडीशी मागे राहिली आहे. मी लास्ट सेम अटेंड करू शकलो नाही, पण इलेक्शन नंतर मी लास्ट सेम अटेंड करतोय आणि त्याच्यानंतर LLM सुद्धा करतोय. म्हणजे आर पाटील निवडणूक येण्या अगोदर प्रॅक्टिस करायचंय. तुम्ही निवडणुकीचा जे काही निकाल येईल नाही येईल, रोहित पाटील अजून राजकारणामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष अजिबात होणार नाही. किंबहुना या मतदारसंघाला अजून सुशिक्षित उमेदवार मिळेल असा माझा विश्वास आहे. रोहित पाटील, धन्यवाद आमच्याशी बोलला. आभार आहे.